हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 31 डिसेंबर 2025 महिन्याचा आणि वर्षाचा शेवटचा दिवस. आजचा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती ज्या काही महत्त्वाचे मुद्दे एक्सप्लेन डिटेलमध्ये केलेले असतात ते आपण डिस्कस करत असतोय. त्याचं इम्पॉर्टन्स काय हे डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट आले असेल तर ती डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. त्याचबरोबर पर संडेला सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री जनरल डिस्कशन जे सेशन आहे ते व्हर्च्युअल सेशन सुरू झालेलं आहे गेल्या संडेपासून. ज्या विद्यार्थ्यांना ते पर संडेला 11:30 वाजता असतं सुरू होतं आणि तिथून पुढे एक तासभर आपण जनरल डिस्कशन करतो. त्याचा अर्थ असा आहे की ज्या काही कॉमन विद्यार्थ्यांच्या क्वेरीज आहेत, त्यांच्या रायटिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, प्रिलियमशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, बाकी कॉमन प्रिपरेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी खरं तर ते व्हर्च्युअल सेशन सगळ्यांसाठी ओपन आहे, फ्री आहे, ते ठेवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्याची गरज आहे, ते विद्यार्थी जे टेलिग्राम चॅनल आपलं आहे, आन्सर रायटिंग ग्रुप आहे, त्याच्यावरती मी सॅटर्डेला इव्हनिंग टाईमपर्यंत जे काही मीटिंग लिंक आहे, ती अपलोड करत असतोय. त्या लिंकच्या आधारे तुम्ही पर संडेला ते सेशन जॉइन करून ज्या काही तुमच्या क्वेरी आहेत, जे काही डाऊट आहेत प्रिपरेशनशी रिलेटेड, ते माझ्याबरोबर डिस्कस करू शकताय. त्याचा उद्देश एकच आहे, ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत असतोय ना, त्यावेळेस मार्केट एवढं मोठं झालेलं आहे आणि जेवढं मोठं झालंय तेवढं बिनडोक मार्केट होत चाललेलं आहे, असं मी का म्हणतोय? कारण वेगवेगळ्या सोर्समध्ये, वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये या मार्केटमध्ये आपण कुठेतरी ट्रॅकवरून भरकटत असतोय. त्यामुळं पर संडेला जर आपण हे डिस्कशन ठेवलं, तर विद्यार्थ्यांना याचा फायदा असा होतो, की आपण ट्रॅकवर आहे की नाही, म्हणजे स्टडी आपली योग्य दिशेनं, अभ्यास आपला योग्य दिशेनं सुरू आहे की नाही सुरू आहे, काय अजून ॲडव्हान्समेंट त्याच्यामध्ये करायला पाहिजे, हे सगळं कळण्यासाठी आणि ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी ते खरं तर सेशन पर संडेला मी सुरू केले. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे ते सेशन पर संडेला जॉइन करू शकतायत आणि ते जे लिंक आहे ते अपडेट राहण्यासाठी टेलिग्राम चॅनल पण आहे. तो तुम्ही जर जॉइन केला नसेल तर जॉइन करून घ्या. त्याचबरोबर आन्सर रायटिंग तर तिथं सुरूच आहे ज्या विद्यार्थ्यांना, आणि ते पण सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. आन्सर रायटिंग ग्रुप जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप पण तुम्ही जॉइन करू शकताय. हे अनेक वेळा मी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत पण. असो, आपण सुरू करूया डिस्कशन. बघूया पहिलं एडिटोरियल आपल्याला काय सांगून जाते. पहिलं जे एडिटोरियल आहे ना, हे आजचं मला वाटते वर्ल्ड पॉलिटिक्स जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर त्याची एक बेसलाईन जी आहे, की बदलती वर्ल्ड ऑर्डर काय आहे, जे आपण गेल्या 3 दिवसापासून मी तुम्हाला एक हिंट देतोय, की वर्ल्ड ऑर्डर समजून घेण्यासाठी किंवा वर्ल्ड ऑर्डर चेंज होते असं का बोललं जातंय? तर हे जे करंट वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, ते समजण्यासाठी त्याचा बेस आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते बेस जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं लेखकांना आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मग लेखकाने या एडिटोरियलमध्ये जे काही सांगितलंय त्याच्याबरोबर त्याच्या अजून जी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आहे, त्याची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सुद्धा या एडिटोरियलमध्ये आपण समजावून घेऊया. म्हणजे चांगल्या पद्धतीनं वर्ल्ड पॉलिटिक्स आपल्याला आज खरं तर शिकता येणार आहे. त्यामुळे एक विशेष कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडून अपेक्षित आहे, ज्यावेळेस आपण या एडिटोरियलचा डिस्कशन करतोय. आता ह्याच्या एडिटोरियलमध्ये ज्या तथ्यात्मक गोष्टी दिलेल्या आहेत, ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी ते मॅपच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया. आता याच्यामध्ये डिस्कस केलं गेलंय, याचं जर आपण हेडिंग बघितलं ना एडिटोरियलचं, तर लेखक असं म्हणतोय, हेडिंग असं देतोय, द मल्टीपोलर वर्ल्ड विथ बायपोलर कॅरेक्टरिस्टिक्स. हे मल्टीपोलर करून बायपोलर कडे वर्ल्ड पॉलिटिक्सची ऑर्डर खरं तर तब्दील होते, बदलते, असं लेखक का म्हणतोय? हे पुढं समजावून घेणं गरजेचं आहे. आता मल्टीपोलर वर्ल्ड म्हणजे काय? की जगभरामध्ये अनेक अशा सत्ता होत्या, अनेक असे सुपर पॉवर देश होते, की ते खरं तर त्यांच्या हालचाली काय आहेत, त्याच्यावरती टोटल वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये त्याच्या ऑर्डर कशा असायला पाहिजे, त्याची रचना कशी असायला पाहिजे, त्याच्या महत्त्वाच्या घडामोडी कशा असतील, त्या पॉवर्सवरती डिसाईड व्हायचं. मग त्याच्यामध्ये त्या पॉवर्स कोणकोणत्या होत्या? तर ऑब्व्हियसली ज्या सुपर पॉवर कंट्री ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जपान आहे, त्याच्यामध्ये
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन आहे, राईट. त्याच्यामध्ये मग त्यावेळेसचा जर आपण विचार केला तर सोव्हिएत युनियन, जो आता रशिया आहे, डिसइंटिग्रेशन 1991 मध्ये झालं आणि त्याचा रशिया झाला. हे जे आहेत ते खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी सुपर पॉवर जे आहेत त्या जगभरामधील खऱ्या अर्थानं मानलं जात होतं. मग यांचे जे काही हालचाली होतील ना, त्याच्यावरती वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये काय काय घडतंय हे खरं तर डिपेंड करत होतं. परंतु ह्या मल्टीपोलर वर्ल्ड कडून आता आपण बायपोलरकडे चाललोय असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला सुचवायचं आहे. आणि याच्यामध्ये विशेष करून लेखकाच्या मते आता ज्या खरं तर पॉवरफुल कंट्रीज मानल्या जात आहेत, त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तर आहेच, त्याच्याबरोबर लेखक चायनाला कन्सिडर करतोय. त्याच्याबरोबर लेखक रशियाला कन्सिडर करतोय. आणि हे जे आहे ना, हे त्रिकूट जे आहे ते खऱ्या अर्थानं जगभरामध्ये आता धुमाकूळ घालतंय असं लेखकाला आपल्या सोप्या भाषेत जर समजून घे झालं तर लेखकाला म्हणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा रशियापेक्षा जे आहे ते चायनाला खरं तर लेखक खूप जास्त महत्व देताना आपल्याला या रुटेलमध्ये बघायला मिळतंय. म्हणून तर लेखक म्हणतोय बायपोलर. बायपोलर म्हणजे दोन द्विसत्ता असणार. ह्याच्यामध्ये द्विसत्ता कोणाला म्हणले? दोन कंट्री कुठल्या कन्सिडर केले गेलेत तर त्याच्यामध्ये युएसए आणि चायना. ह्या बायपोलर जे काही सेंट्रिक वर्ल्ड आहे, ह्या बायपोलरला खरं तर कन्सिडर केलंय. ह्या द्विसत्तेला खरं तर कन्सिडर याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मग हे सगळं सांगत असताना लेखक आपल्याला सांगतोय की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो आहे तो कशा पद्धतीने इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकली स्ट्रॉंग पहिल्यापासून राहिलेला आहे. तसंच कुठंतरी चायना सुद्धा आता वर येताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि युएसएच्या समोरचं जर चॅलेंज बघितलं तर चायनाचं हे खूप मोठं चॅलेंज आहे. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मग हे सगळं समजावून घेत असताना आपल्याला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे. तरच आपण खरं तर हे लेखक जो म्हणतोय त्याच्यासोबत अलाइन करू शकतोय आणि ते लेखकानं चांगल्या पद्धतीने सांगितलंय. आणि हे सांगत असताना लेखक म्हणतोय, ज्यावेळेस मी रशियाला कन्सिडर करतोय, ज्यावेळेस मी खरं तर चायनाला कन्सिडर करतोय, त्यावेळेस त्याचं खरं तर बॅकग्राऊंड जे आहे ते देत असताना लेखक म्हणतोय रशिया युक्रेन वॉर चालू आहे. आता रशिया युक्रेन जर वॉर म्हणलं तर ह्या रशियाचा सुद्धा एक कुठलीही कंट्री ना आपल्याला बेसिक पॉईंट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठलीही कंट्री एखादी कृती करत असते ना तर त्याच्या पाठीमागे आयडियोलॉजी असते. त्याच्या पाठीमागे एक उद्देश असतोय आणि तो उद्देश खरं तर त्यांना ते करण्यासाठी जस्टिफाय करत असतोय, सपोर्ट करत असतोय. रशियाचा सुद्धा तोच उद्देश आहे. तसाच एक उद्देश आहे. तर तो खरं तर उद्देश काय आहे? तर रशियाचं मत असं आहे की 1991 मध्ये आता 1991 च्या अगोदर सोव्हिएत युनियन होता, ज्याला आपण युएसएसआर म्हणायचो. तो जो होता ना, त्याच्यामध्ये इथल्या सुद्धा काही ज्या कंट्रीज आहेत, इन्क्लुडिंग युक्रेन, ह्या सगळ्या कंट्री या युएसएसआरचा पार्ट होत्या. परंतु 1991 मध्ये आपण काय बघितलं? 1991 मध्ये आपण बघितलं की त्याचं डिसइंटिग्रेशन झालं आणि इथल्या ज्या काही कंट्रीज आहेत, त्या स्वतंत्र देश म्हणून उदयास आल्या. पण रशियानं ते आतापर्यंत मान्य केलंय का? तर ऑब्व्हियसली रशियाच्या कृती बघितल्या तर ते मान्य केलेलं नाहीये. त्याच्यानंतरच जर 2014 मधली ऍक्टिव्हिटी आपण बघितली, 2008 मधली जरी ऍक्टिव्हिटी आपण बघितली, तर लगेच रशियानं क्रिमियाचा जो एरिया आहे युक्रेनचा, तो क्रिमिया खरं तर त्याच्यावरती कब्जा केलेला आपल्याला बघायला मिळाला आणि तो आतापर्यंत क्रिमियावरती रशियाचा कब्जा आहे. आणि तो सरळ सरळ कब्जा आहे. जर युक्रेनला तुम्ही स्वतंत्र देश मानताय, तर क्रिमिया हा युक्रेनचा पार्ट होता. आणि त्याच्यावरती डिरेक्टली फोर्सफुली रशियाने कब्जा केलेला आहे आणि तो आज तागायत आहे. म्हणजे रशिया कुठंतरी परत एकदा जो आमचा युएसएसआर होता, तो आम्ही परत मिळवणार अशा पद्धतीची आयडियोलॉजी जी आहे, ती फॉलो करताना आपल्याला बघायला मिळतं. मग हे जे आहे, ही जी 1991 ची जर आपण जे युएसएसआर सोबत झालं, त्याचं डिसइंटिग्रेशन झालं आणि त्याच्यानंतर वेगवेगळे देश उदयास आले. त्यांचं खरं तर स्वातंत्र्य अबाधित राहावं याच्यासाठी युरोपियन युनियननं त्यांना सपोर्ट केला. अमेरिकेनं त्यांना सपोर्ट केला. तरी सुद्धा रशिया जो आहे, तो परत त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला कब्जा करता येईल आणि परत युएसएसआर जो आहे, तो खरं तर जर आपण बीजेपीची किंवा हिंदुत्ववाद्यांची जर आयडिओलॉजी बघितली, तर इंडियामध्ये काय आहे की अखंड भारत म्हणजे पाकिस्तान पण हाच भारताचाच हिस्सा आहे, बांगलादेश पण भारताचाच हिस्सा आहे. त्याला अखंड भारत वगैरे म्हणतात आणि त्याचा खरं तर मॅप सुद्धा पार्लमेंटमध्ये लावलेला आपल्याला बघायला मिळालं. तशीच कुठेतरी आयडिओलॉजी रशियाची सुद्धा दिसते, की युएसएसआर आमचा होता, त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन झालं हे आमचं दुर्दैव आहे. पण ते परत मिळवण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. ते पोटेन्शियल आमच्यामध्ये आहे.
ते रशिया कृती करत आलेलं आहे. आणि त्याचाच खरं तर त्याच आयडिओलॉजीचा पार्ट म्हणून युक्रेनवरती रशिया हमला करतोय. युक्रेनवरती कुठेतरी कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि रशिया जो आहे, तो जरी उघड-उघड हे खरं तर जो मनसुबा आहे, तो देत नसला, तरी सुद्धा जर बेसिक आयडिओलॉजी या कृतीच्या पाठीमागची बघितली आपण, तर बेसिक आयडिओलॉजी हीच आहे, की यूएसएसआर जो आहे, तो परत मिळवणं. मग या सगळ्या कृतीमध्ये युक्रेनला सपोर्ट करण्यासाठी युरोपियन युनियन समोर येतोय. युक्रेनला सपोर्ट करण्यासाठी अमेरिका येतोय. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा जर आपण बघितलं, तर तो डिरेक्टली जरी नसेल, तर इनडायरेक्टली युक्रेनला सपोर्ट करतोय. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि रशिया जो आहे, तो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनला सगळ्यात मोठं आव्हान समजतो अशा परिस्थितीमध्ये. मग हे सुद्धा जे आहे, ते लेखक आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. राइट. त्याचबरोबर आता इथं मग रशियाची आयडिओलॉजी बघितली आणि चायनाची आयडिओलॉजी बघितली, तर बऱ्यापैकी जवळ-जवळ सेम आयडिओलॉजी असल्यासारखी आपल्याला दिसते. त्यांच्या वेगवेगळ्या कृतीच बघितल्या तर. ती सेम असलेली आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. मग इथं लेखक आपल्याला काय समजावतोय, मग आता रशिया एवढं सगळं करत असताना लेखक रशियाला बायपोलर कन्सिडर करत नाही. पण तो चायनाला करतो. कारण रशियाचा सर्वांगीण विकास जर बघितला, तर रशिया बाकी गोष्टींमध्ये जरी खूप जास्त प्रगत नसला, तरी क्रूड ऑइल सारखे मोठमोठे साठे त्याच्याकडे आहेत. बाकी जे इम्पोर्टंट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग जे वेपन्स वगैरे आहेत, वॉर वेपन्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस केलेली आहे. त्यानंतर न्यूक्लिअर वेपन्समध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एरोटेलमध्येच लेखक आपल्याला रशियाचं जे आहे, ते खऱ्या अर्थानं आपल्याला जे काय रशियाला कन्सिडर करण्याची खरं तर लेखकाचा मनसुबा आहे. त्याच्या पाठीमागं लेखक आपल्याला हे समजावून सांगतोय, की रशियाला आपण का कन्सिडर करायला पाहिजे. तर रशियाकडे काय आहे असं, की जेणेकरून आपण रशियाला सुद्धा महापॉवर म्हणून कन्सिडर करणं गरजेचं आहे. खरं तर न्यूक्लिअर पॉवरमध्ये ते प्रगल्भ झालेले आहेत. जिओग्राफी जे एक्सपान्सिव्ह जिओग्राफी आहे, म्हणजे जर एरिया बघितला ना रशियाचा आपण, तर रशिया हा एखाद्या म्हणजे हा एवढा मोठा जो आहे, तो एवढा मोठा खरं तर एरिया जो आहे, तो एका देशाचा आहे. तो म्हणजे रशिया आणि हा सुद्धा यूएसएसआर होता त्यावेळेस हा सुद्धा एरिया जो आहे, तो टोटल रशियाचा एरिया होता. म्हणजे एवढा सगळा एक्सपान्शनची जिओग्राफी आहे, ती सुद्धा खूप महत्त्वाची असते आणि ते एक त्यांची खरं तर पॉवर आहे. त्यानंतर एनर्जीचे साठे आहेत, जे क्रूड ऑइल वगैरे सांगितलं. वेगवेगळे मिनरल्स रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत. राइट आणि त्याचबरोबर त्यांची जी विलिंगनेस आहे, जसं की मी यूएसएसआर परत मिळवणार वगैरे, वगैरे हे जे काही मनसुबे आहेत, हे जे काही त्यांचे विचार आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण तरी सुद्धा लेखक जो आहे, तो चायनाला खरं तर कन्सिडर करतो बायपोलर म्हणजे अमेरिकेच्या बरोबरीनं. त्याचं रिझन एकच आहे, की ह्या सगळ्या गोष्टी चायनाकडे असून सुद्धा म्हणजे सेम रशियाकडे जे आहे ते चायनाकडे नाही, पण बाकी गोष्टी चायनाकडे आहेत. त्याचबरोबर चायनाची जी अर्थव्यवस्था आहे, ती स्ट्रॉंग आहे. पॉलिटिकल जे काय आत्ता त्यांची आपण म्हणू शकतोय सिस्टम आपण म्हणू शकतोय. म्हणजे राजनैतिक स्थिती जी त्यांची आहे, पॉलिटिकल आता सिच्युएशन जी आहे, ती सुद्धा यूएसए सारखीच पॉवरफुल आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर चायनाच्या जर आपण ॲक्टिव्हिटी बघितल्या, पहिलं तर आपल्याला समजून घ्यायला लागेल, यूएसए असू द्या, यूएसए आणि चायना जो आहे, त्यांच्यामध्ये कोल्ड वॉर, शीतयुद्ध कायम आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता ज्यावेळेस आपण शीतयुद्धाची गोष्ट करतो, ज्यावेळेस आपण शीतयुद्ध असं म्हणतो, कोल्ड वॉर असं म्हणतो. कोल्ड वॉर नेमकं कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये फिजिकल वॉर होत नाही, त्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो. मग हे हे कसलं वॉर आहे? तर हे वॉर असं असं आहे, की याच्यामध्ये तुम्ही एकमेकांवरती सँक्शन्स लावता. तुम्ही एकमेकांना व्यापारामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी वेगवेगळे रूल्स एंड रेग्युलेशन्स आणता. त्याला आपण शीतयुद्ध म्हणतो. आणि हे जे शीतयुद्ध आहे, ते यूएसए आणि चायनामध्ये आपण बघत आलेलो आहे. हे कोल्ड वॉर या दोघांमध्ये रस्साकशी जी आहे, ती चाललेली आहे. त्याचबरोबर अनेक इन्सिडेंट्समध्ये जसं की आता इथं साउथ चायना सीचा एरिया आहे. ठीक आहे. हा जो एरिया आहे टोटल, हा इंडो पॅसिफिक रिजनचा एरिया आहे आणि याच्यामध्ये चायना वारंवार स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतोय. मग इथल्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून वगैरे ट्रॅप तिथं कुठेतरी निर्माण करायचा प्रयत्न करतो. याच्या अगोदर असं सुद्धा आपण बघितले, की श्रीलंका फायनान्शियल क्रायसिसमधून गेली.
त्याचं सगळ्यात मोठं रिझन चायनाला मानण्यात येतो. कारण ह्यांच्याकडूनच खूप मोठ्या प्रमाणात कर्ज त्यांनी घेतलेलं आहे. पाकिस्तान सारखी जर कंट्री आता बघितली आपण कर्जबाजारी देश म्हणून त्याची आता नवीन ओळख आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर फायनान्शियल सपोर्ट सगळ्यात जास्त चायनाचा आहे. बाकी सपोर्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खरं तर चायनाचा आहे. त्यानंतर आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुद्धा सेम ऍक्टिव्हिटीज चायना करायचा प्रयत्न करत असतोय. साऊथ ईस्ट एशियन नेशन्समध्ये सुद्धा सेम ऍक्टिव्हिटीज चायना करायचा प्रयत्न करत असतोय. हा सगळा अट्टास कशासाठी? तर इंडो पॅसिफिक रिजन असू द्या, साऊथ चायना सी असू द्या, या रिजनमध्ये कुठंतरी आपला दबदबा निर्माण व्हावा. आता मुळात या रिजनमध्ये दबदबा निर्माण करायचाच का आहे? तर या रिजनमध्ये दबदबा निर्माण याच्यासाठी करायचा आहे, की जगभरातला जे समुद्र मार्गाने होणारा व्यापार आहे, तो मोर दॅन 90% जो व्यापार आहे, तो या एरियामधून होतो. मग या एरियामध्ये ज्याचा दबदबा असेल, त्याचं खरं तर जागतिक व्यापारावरती जवळ दबदबा असेल, कंट्रोल असेल, असं मानण्यात येतं. आणि त्यामुळे या रिजनचं महत्व सगळ्याच देशांना माहिती आहे. मग आता हे करत असताना इथं चायनाला काउंटर युएसए कसा करतोय? आकुश सारखा जो ग्रुप आहे त्याचं याच्यावरती वेगळे लेक्चर पण बघितले. ऑस्ट्रेलिया, युके आणि युएस या 3 देशांचा मिळून खरं तर हा ग्रुप आहे. तो मुळात बनवलायच कशासाठी? की इंडो पॅसिफिक रिजन जो हा आहे, तिथं शांतता निर्माण व्हावी. तिथं कुणाचा प्रभाव निर्माण होऊ नये किंवा कुणी अडथळा व्यापारामध्ये निर्माण करू नये किंवा कुठल्या एका देशाचा इन्फ्लुअन्स तिथं निर्माण होऊ नये. त्याच्यासाठी तो त्याचा उद्देश आहे. म्हणजे इनडायरेक्टली उद्देश काय? चायनाला काउंटर करणं हाच उद्देश आहे. हे आपण नाकारू शकत नाही. मग हे जे शीतयुद्ध आहे, ते आपण बघत आलेलो आहे आणि चायनाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, अशा पद्धतीच्या, त्या कसल्या ॲक्टिव्हिटीज आहेत? तर ऑब्व्हियसली आम्ही कशा पद्धतीनं महासत्ता जगभरामध्ये बनू शकेल, ह्याच सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात. मग हे जे शीतयुद्ध आहे, हे सुद्धा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे आणि कुठल्या देशातल्या म्हणजे जगातल्या कुठल्या कंट्रीला असं वाटणार नाही, की मी महासत्ता असायला पाहिजे. सगळ्यांना वाटतं. सगळे आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात. पण याच्यामध्ये चायनासारखी जी कंट्री आहे, ती कुठेतरी मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळवताना आपल्याला बघायला मिळते, असं लेखकाचं मत आहे. आणि याच्यामध्ये काय फक्त अमेरिकाच इथं काउंटर करतोय अशातला भाग नाही. युरोपियन कंट्री सुद्धा काउंटर या ठिकाणी चायनाला करतात. त्याच्यामध्ये युके सुद्धा आहे ऑकसमध्ये. आणि मग हे सगळं होत असताना लेखक असं म्हणतोय, जर आपण वर्ल्ड वॉर फर्स्ट बघितलं, वर्ल्ड वॉर सेकंड बघितलं, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जो आहे, तो आपल्याला बघायला मिळालं. अमेरिका ही जी कंट्री आहे, ती एक सुपर पॉवर म्हणून उदयास आलेली त्यानंतर आपल्याला बघायला मिळाली. आणि मग अमेरिका जो आहे, आता युरोपियन कंट्रीला अमेरिका जवळ-जवळ सिक्युरिटी प्रोव्हाईड करण्याचं काम करतो. सुरक्षितता प्रोव्हाईड करण्याचं काम करतो. हे काही लपून राहिलेलं नाहीये. म्हणून तर अमेरिकेची जी फोर्स आहे, आर्म पॉवर आहे, ती खूप मोठी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचा उपयोग युरोपियन युनियन किंवा युरोपियन कंट्रीज ज्या आहेत, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन काय आहे? त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. त्याचबरोबर इथं यूएसए जो आहे, तो आता यूएसए व्हेनेझुएलाचा मॅटर आपण बघितला. त्याच्यामध्ये व्हेनेझुएला वरती कशा पद्धतीने प्रेशर क्रिएट केलं जातं यूएसए कडून. युद्धाची धमकी वगैरे डायरेक्टली दिली जाते. कॅरेबियन सीमध्ये इथं काय चाललेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग यांच्या जर कृती आपण बघितल्या, तर ऑब्व्हियसली रस्साकच्ची कशासाठी चाललोय? महासत्ता बनण्यासाठी किंवा ज्या कंट्री महासत्ता आहेत, ते टिकवण्यासाठी. याच्यामध्ये जपानसाठी सारखी जी कंट्री आहे, त्याला खऱ्या अर्थानं आपण वगळू शकत नाही. पण जपानच्या ॲक्टिव्हिटी एवढ्या अग्रेसिव्ह आता दिसत नाहीयेत आपल्याला किंवा याच्या अगोदर सुद्धा वर्ल्ड वॉर सेकंड नंतर कधीच आपल्याला एवढ्या अग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटीज जपानच्या दिसलेल्या नाहीयेत. पण जर या कंट्रींच्या या अग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटीज बघितल्या, तर कुठेतरी जे मल्टीपोलर वर्ल्ड होतं, वर्ल्ड वॉर सेकंड नंतर मल्टीपोलर वर्ल्ड जे उदयाला आलं होतं, ते तिथं आपण होतो की अमेरिका आहे, जपान आहे, युरोपियन युनियन आहे, यूएसए सारखी सारखा देश जो होता, संघ होता त्यावेळेस, तो आहे. हे कशा वेगवेगळ्या महासत्तांमध्ये विभागलेलं जग होतं. ते आता फक्त चायना आणि अमेरिकेवरती कॉन्सन्ट्रेट होताना बघायला मिळते. बायपोलर होताना बघायला मिळते. या 2 कंट्री ज्या ॲक्टिव्हिटी करतील, त्याच्यामुळे जगभराच्या पॉलिटिक्समध्ये, जगभराच्या अर्थव्यवस्थेमध्ये कसे बदल होतात, कसे त्याचे इम्पॅक्ट निगेटिव्ह, पॉझिटिव्ह होतात, हे खरं तर लेखक आपल्याला समजावून सांगतोय. म्हणजे हे जर इम्पॅक्ट होत असतील, म्हणजे काय? तर जगाचं जे राजकारण आहे, ते खरं तर बहुपक्षीयकडून
द्विपक्षीयवरती आलेलं आपल्याला कुठेतरी बघायला मिळते. मल्टीपोलरकडून बायपोलरकडे आलेलं आपल्याला बघायला खरं तर मिळते. आणि हे लेखक या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग म्हणून तर तुम्हाला म्हटलं की वर्ल्ड पॉलिटिक्स समजा आता करंट वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये जो त्याचा बेस आहे, तो बेसवरती लेखकानं खरं तर इथं घाव घातलेला आपल्याला बघायला मिळते. चांगल्या पद्धतीने लेखकानं ते हायलाइट केलेलं आहे. आता याच्यामध्ये म्हणून तर इंडो पॅसिफिक रिजनचं लेखकानं खूप म्हणजे हायलाइटच केलं नाही रिटेलमध्ये. पण ते समजावून घेतल्याशिवाय आपल्याला या सगळ्या गोष्टी समजावून घेता येत नाही. म्हणून तर मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून या गोष्टी समजावायचा प्रयत्न केला, जेणेकरून डिटेलमध्ये तुम्हाला ते समजावून घेता येईल. मग आता वर्ल्ड पॉलिटिक्स आपण समजावून घेत असताना, ज्यावेळेस तुमची तर सुरुवात हिस्ट्रीपासून होते. वर्ल्ड हिस्ट्रीपासून. मग वर्ल्ड वॉर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे माइलस्टोन आहेत, त्याच्यामध्ये सॉरी वर्ल्ड वॉर फर्स्ट आहे, वर्ल्ड वॉर सेकंड आहे. त्याची कारणं काय-काय आहे? त्याचं मग वर्ल्ड डिव्हाईड कसं झालं होतं त्या वर्ल्ड वॉर फर्स्टमध्ये आणि वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये. त्याच्यानंतर जग त्याच्यातून काय शिकलं आणि मग कुठले देश सुपर पॉवर झाले. त्याच्या अगोदर होते पण युद्धामुळे त्यांची पाक दयनीय अवस्था झाली. ही सगळी हिस्ट्री समजल्यानंतर तुम्हाला एक जे करंट वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, ते कसं चेंज होत चाललेलं आहे, हे समजून घेणं खूप अ, अ, सहज जाईल तुम्हाला. खूप सोपं जाईल तुम्हाला. आणि हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. खूप जास्त मजेशीर आहे वर्ल्ड पॉलिटिक्स समजावून घेणं म्हणजे. असो, हे जे आहे ते वर्ल्ड पॉलिटिक्सचा बेस लेखकाने या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. आणि चायनासारखी कंट्री कशा पद्धतीने एक नवीन महासत्तामधून म्हणून उदयास येते, हे सुद्धा लेखकाने आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. मग या वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये भारताची पोझिशन काय आहे, हेच आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून समजावून घ्यायचं आहे. आणि मग ते वर्ल्ड पॉलिटिक्सचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, वर्ल्ड हिस्ट्रीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस या सुद्धा गोष्टीचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवावा लागेल. पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जे आपण आता डिस्कस केलं, ते चांगल्या पद्धतीनं समजावून घेणं. समजलं नसेल तर परत रिवाइंड करून बघणं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, की मॅपचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करणं. इंडो पॅसिफिक रिजन कायम न्यूजमध्ये असतो, याच्यावरती वेगळं लेक्चर मी बनवलेलं आहे. साऊथ चायना सी कायम न्यूजमध्ये असतो, याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. मिडल ईस्टमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, त्याच्यामध्ये भारताची भूमिका, चायना काय तिथं करतोय, याच्यावरती वेगळं लेक्चर मी बनवलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हा दुसरा पॉइंट आहे. मॅपच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. तिसरा पॉइंट मी तुम्हाला सांगितलं, ऑकसचं इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर याच एरियामध्ये जर आपण बघितलं, तर काल आपण डिस्कस केलं होतं असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स, एशियान ज्याला आपण म्हणतो. त्याचा अभ्यास तुम्हाला करून ठेवावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन इथं सांगितलं. त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला लागेल. लेखकानं एरिटलमध्ये नाटोचा उल्लेख केलेला आहे. पण ऑकस आणि एशियाचा उल्लेख केलेला नाहीये. पण आपल्याला ते डिटेलमध्ये बघण्यासाठी मी तुम्हाला ही पण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जेणेकरून याचा पण तुम्ही अभ्यास करायला पाहिजे म्हणून. आता ऑकसवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. एशियानवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. नाटोवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. त्यामुळे ते लेक्चर जरी तुम्ही बघितले आणि हे सगळं तुम्हाला करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळं तुम्हाला सापडेल. त्याचा तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करू शकताय किंवा तुम्हाला जसं सोपं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकताय. पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्याबरोबरच तुम्ही ब्रिक्सचा वगैरे सुद्धा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. या ज्या वर्ल्ड लेव्हलचे ज्या ऑर्गनायझेशन असतात, ग्रुप असतात, त्याची इन्फॉर्मेशन, त्याचा उद्देश आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रुप 20 2023 मध्ये आपल्याकडे प्रेसिडेन्सी अध्यक्षता होती याची. त्यामुळे ग्रुप 20चा सुद्धा अभ्यास करा. याच्यावरती प्रिलियमला याच्या अगोदर प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय, की टोटल वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे, ते समजून घेण्याच्या दृष्टीतून आपण अभ्यास करणं आणि त्याच्या वेगवेगळ्या नोट्स, वेगवेगळ्या पैलूनं काढणं आणि त्याच्यावरती स्वतःचं ओपिनियन, ज्याला आपण बॅलन्स्ड ओपिनियन म्हणतो. कारण प्रिपरेशनमध्ये तुमचं ओपिनियन बॅलन्स्ड असायला पाहिजे, ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह. मग असं ओपिनियन डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह बाजू पण माहिती असायला पाहिजे, पॉझिटिव्ह बाजू पण माहिती असायला पाहिजे. त्यावेळेस त्याच्यातून तुम्ही बायपास काढू शकताय. एक एक आपण म्हणू शकतो, की एक बॅलन्स्ड ओपिनियन डेव्हलप करू शकताय. म्हणून त्या दृष्टीतून या वर्ल्ड पॉलिटिक्सचा आपल्याला अभ्यास करणं सुद्धा
खूप जास्त गरजेचं आहे. बाकी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरमध्ये वर्ल्ड पॉलिटिक्सवर कशा-कशा पद्धतीचे प्रश्न आले ते तर सिलेबसचा पार्ट आहे, प्रिपरेशनचा अनिवार्य पार्ट आहे, ते तर तुम्हाला करावंच लागेल. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळं पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघायला आपण सुरुवात करूया. पुढचं एडिटोरियल आहे ते परत इंडिया न्यूझीलंडमध्ये जो फ्री ट्रेड एग्रीमेंट झालेला आहे, त्याचं बोलणं झालेलं आहे. एग्रीमेंट ऑफिशियली जो इन्फोर्समध्ये होईल, साइनमध्ये येईल खरं तर 2026च्या फर्स्ट हाल्फमध्ये पर्यंत खरं तर येईल, असं हे अगोदरच डिस्कस खरं तर झालेलं आहे. पण ज्यावेळेस अशा पद्धतीचं डिस्कशन कन्क्लूड होतं ना, त्यावेळेस बऱ्यापैकी एग्रीमेंट झाल्यात जमा असतो. त्याच्यामध्ये डिबेटमध्ये जाण्यात काही पॉइंट नाहीये. मग याच्या अंतर्गत आपण काल पण डिटेलमध्ये डिस्कस केलं, याच्या अगोदर पण डिटेलमध्ये डिस्कस केले. फ्री ट्रेड एग्रीमेंट वरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. जे करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर तुम्हाला सापडेल. मग हे न्यूझीलंड सोबत इंडिया न्यूझीलंडचे जे काय मायने आहेत या फ्री ट्रेड एग्रीमेंटचे, ते तुम्हाला ऑलरेडी काल आपण जे एडिटोरियल डिस्कस केलं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कस केले. तरी सुद्धा पुन्हा एकदा याच्यावरती एडिटोरियल आले. म्हणजे आपण परत एकदा एक रिव्हिजन म्हणून याच्यावरती फोकस टाकणं गरजेचं आहे. कारण लेखकानं परत तेच सांगितलं आपल्याला, की कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह आपल्यासाठी आहेत, कोणत्या गोष्टी खरं तर निगेटिव्ह आहेत. बऱ्यापैकी पॉझिटिव्ह झाले सांगितलेलं याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग ते जे आहे, मग ते तेवढंच फक्त बघण्यापेक्षा डिटेल मग बघणं गरजेचं आहे. जसं की आपण काल बघितलं होतं याच खरं तर इन्फॉर्मेशनच्या बेसवरती. आता जर की एक्सपोर्ट इंडियाचे आपण बघितले तर टेक्सटाईल आहे, फार्मास्युटिकल्स आहे, मशिनरी आहे, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत. आणि की इम्पोर्ट्स जो आपण न्यूझीलंडवरून इम्पोर्ट करतो. त्याच्यामध्ये वूड आहे, स्टील आहे, ॲल्युमिनियम स्क्रॅप आहे, कुकिंग कोल आहे, टर्बोजेट्स आहे आणि ॲग्री प्रॉडक्ट्स आहेत जसं की किवी फ्रुट्स, ॲपल्स अशा पद्धतीचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला पुढचे तुम्हाला एक 2-3 पैलू सांगतो, ज्याचा आपल्याला अभ्यास असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण त्याच्या अगोदर याची बेसिक इन्फॉर्मेशन समजावून घेऊया. आता फ्री ट्रेड एग्रीमेंट काय असतो, याचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. ठीक आहे. बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट काय असतो? फ्री ट्रेड एग्रीमेंट काय असतोय? बाकी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग अनेक एमओएम कंट्रीमध्ये साइन केले जातात कंट्रीजमध्ये. ते काय असते? ह्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत एग्रीमेंटचे हे जे काही प्रकार आहेत, हे जे काय आपण म्हणू शकतो, की महत्त्वाचे हे डिफरन्सेस आहेत. ते डिफरन्सेस तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ह्याचा जर आपण विचार केला तर याच्या अगोदर म्हणजे आत्तापर्यंत जे न्यूझीलंडला एक्सपोर्ट होतो, त्याच्यावरती जवळ-जवळ 2.2% पर्यंत टॅरिफ आपल्याला द्यायला लागत होता. तो आता फ्री ट्रेड एग्रीमेंटमुळे 0 होणार आहे. आणि कुठल्याही देशामध्ये आपण एक्सपोर्ट करतो ना, तर वेगवेगळ्या ड्युटीज वगैरे त्याच्यावरती लागतात, टॅरिफ्स वगैरे त्याच्यावरती लागतात. मग ते टॅरिफ्स पे करून तो जो माल आहे, तो त्या कंट्रीमध्ये एंटर करतो. म्हणजेच काय, एक तर तुमची प्रोडक्शन कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे त्याच्यामध्ये आली. त्याचबरोबर हा सगळा ड्युटीचा, टॅरिफचा एक्सपेन्सेस आहे. त्यामुळं याच्या मालाची किंमत आहे, ती त्या बाजारामध्ये ऑब्व्हियसली त्या प्रमाणात वाढणार आहे. आणि ऑलरेडी तोच सेम माल त्याच कंट्रीमध्ये त्याच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये मिळत असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही तिथं विकू शकताय का? ऑब्व्हियसली नाही विकू शकणार. कारण तुमचा महाग आहे, बाकी स्वस्त स्वस्त त्यांना मिळते सेम क्वालिटीमध्ये. मग हे जर नसेल मधी, तर आपण डायरेक्ट तिथं कॉम्पीट करू शकतोय. राइट. हा जो पहिला आहे, हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जर त्या कंट्रीमध्ये ती वस्तू मुबलक प्रमाणात आहे, तर ऑब्व्हियसली बाहेरून ते इम्पोर्ट का करतील? आणि जर बाहेरून इम्पोर्ट केली, तर त्यांच्याच मालासाठी त्यांच्याच मार्केटमध्ये कॉम्पिटिशन का तयार करतील? ह्याचं सुद्धा भान प्रत्येक कंट्रीला असतं. ह्याचं सुद्धा खरं तर भान ठेवलं जातं. म्हणून तर आपण काय केले, या फ्री ट्रेड एग्रीमेंट जो न्यूझीलंड सोबत केलेला आहे, त्याच्यामधून काही गोष्टी एक्सक्लूड केलेल्या आहेत, बाहेर ठेवलेल्या आहेत, वगळलेल्या आहेत. कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत त्या? डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, ॲनिमल प्रॉडक्ट्स आहेत. त्यानंतर व्हेजिटेबल्स, पल्सेस, शुगर, आर्टिफिशियल हनी, फॅट्स अँड ऑइल्स, आर्म्स, एम्युनिशन्स आहे, जेम्स ज्वेलरी आहे आणि कॉपर आहे. ह्या गोष्टी आपण त्याच्यातून वेगळ्या ठेवलेल्या आहेत. त्याचा उद्देश एकच असतो, की आपल्याच मार्केटमध्ये जर आपल्याच गुडसाठी आपण कॉम्पिटिशन निर्माण केली, तर आपण सस्टेनच काय करू शकणार नाही स्वतःच्याच मार्केटमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो. त्याच्यामध्ये इंडियानं सुद्धा तशा पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत.
त्याचबरोबर पुढे जर आपण बघितलं, की इंडियानं न्यूझीलंडला याच्यामध्ये जवळ-जवळ 70.03% जे मार्केट आहे, ते ओपन करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंटमध्ये त्यांना ओपन करून दिलेलं आहे. आणि बाकी जे आहे, ते बाकी 29.97% जे मार्केट आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात, ते खरं तर त्याच्यातून वगळलेलं आहे. आणि याच्यामध्ये फायदा कुठल्या गोष्टींना होणार आहे, कोणत्या सेक्टर्सला? टेक्सटाईल आहे, अपॅरेल्स आहे, जे आपण खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी जे आहे, ते खरं तर एक्सपोर्ट करतो. त्या खरं तर गोष्टींना होणार आहे. आणि काही गोष्टी इम्पोर्ट करतो त्यासुद्धा गोष्टी आपल्याला होऊ शकते. स्वस्तात उपलब्ध इथं होतील. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने व्यापार आपण करू शकतोय. आणि जर एक्सपोर्ट आपला व्हॅल्यू बघितली तर 711 मिलियन आहे. मिलियन डॉलर आहे. आणि जर इम्पोर्ट बघितलं न्यूझीलंड सोबत तर ते $587 मिलियन एवढं आहे. हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर बाकी सुद्धा काही खरं तर सवलती ज्या आहेत, त्या आपल्याला तिथं मिळताना बघायला मिळतात न्यूझीलंडमध्ये. बाकी सुद्धा फायदे बघायला मिळणार. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर जे स्टुडंट्स आहेत, त्यांना 20 हॉर्स पर वीक काम करण्यासाठी परमिट मिळणार आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन जे स्टुडंट आहेत तिथले, त्यांना एक्सटेंडेड खरं तर व्हिसा मिळणार आहे वर्क करण्यासाठी. त्याचबरोबर 5,000 प्रोफेशनल आहेत, जे आय-टीमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, हेल्थ केअरमध्ये, आयुषमध्ये, योगामध्ये, म्युझिक असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये खरं तर काम करतात. त्यांच्यासाठी व्हिसा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर 1000 वर्किंग हॉलिडे व्हिसाज जे ग्रँटिंग मल्टिपल एंट्रीज 12 महिन्यामध्ये मल्टिपल एंट्रीज त्यांना एक टुरिस्ट म्हणून वगैरे मिळणार आहे. हॉलिडेसाठी जे जातात त्यांच्यासाठी खरं तर मिळणार आहे. ह्या सुद्धा बाकीच्या गोष्टी आहेत. अजून सुद्धा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा न्यूझीलंडकडून येणार आहे. पुढच्या 15 वर्षांमध्ये हळू ती इन्व्हेस्टमेंट येताना आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे एफ-डी जे फॉरेन ट्रेड इन्व्हेस्टमेंट आहे, एफ-डी-आय ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आता हे सगळं समजावून घेत असताना आपल्याला बाकी पैलू, की याचे इम्पॅक्ट काय-काय होतील, हे सुद्धा समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्ये यांचे स्टेटमेंट पहिल्यांदा बघा. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी काय म्हणताय, की दोघांचे जे काय इकॉनॉमिक टाईज आहेत, ते याच्यामुळं अजून खरं तर डीप होताना बघायला मिळतील, मजबूत होताना बघायला मिळतील, गहिरे होताना बघायला मिळतील, असं त्यांनी सांगितलंय. आणि इकडे न्यूझीलंडचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, ते म्हणतायत, इंडिया जे आहे, ते खूप मोठं मार्केट आहे. एकतर खूप जास्त पॉप्युलेशन असणारी कंट्री आहे. त्याचबरोबर फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना ऑब्व्हियसली किवीमध्ये वगैरे एक्सपोर्टमध्ये फायदा होणार आहे. कारण किवी नावाचं एक फळ आहे. ते ऑब्व्हियसली आपल्या पण मार्केटमध्ये इथं मिळते. तुम्ही बघितलंच असेल. ते खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं न्यूझीलंडमध्ये आणि त्याच्यासाठी ते एक्सपोर्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची अपॉर्च्युनिटी आहे. असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी हायलाइट केलं. परंतु याच्यामध्ये त्यांनी सांगितले, की फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इंडिया. आता गेल्या काही महिन्यांमध्ये आपण अनेक वेळा ऐकलंय, की इंडिया ही फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे. कालच्या पण एडिटोरियलमध्ये हे स्टेटमेंट आलं होतं. आता याचा तुम्हाला अभ्यास इकॉनॉमीच्या दृष्टीतून करून ठेवायला लागेल, की फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी कुठल्या बेसिसवरती ठरवलं, की इंडिया ही फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे. कुठले ते पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्सचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. म्हणजे काहीतरी कंपॅरिझन झालं असेल ना, की गेल्या 10 वर्षामध्ये ग्रोथ आपली एवढ्या खरं तर प्रमाणात होत होती. या 10 वर्षामध्ये ग्रोथ आपली त्याच्यापेक्षा जास्त झालेली. असं काहीतरी कंपॅरेटिव्ह स्टडी केला असेल. मग हे जे वेगवेगळे डेटाज आहेत, हे ज्या वेगवेगळ्या कंटेंट आहे त्याच्याच रिलेटेड, त्याची एक नोट तुम्हाला बनवायला लागेल. हे इकॉनॉमी जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे ना, त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचबरोबर जी-एससाठी सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवणं खूप जास्त गरजेचं होतं, इकॉनॉमीच्या दृष्टीतून. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड एग्रीमेंट म्हणतो, तर फॉर एक्झाम्पल जसा किवी प्रोड्युसर आहे न्यूझीलंड, तसा Appleचा पण प्रोड्युसर आहे. सफरचंद पण ते प्रोडक्शन त्याचं होतं. आता हे जर आपण बघितलं, तर सफरचंदाचं प्रोडक्शन इंडियामध्ये पण होतं. पण आता जर आपण फ्री ट्रेड एग्रीमेंट न्यूझीलंड सोबत केलं असेल, तर येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते न्यूझीलंडवरून आयात होणारे जे हे ॲपल्स आहेत, सफरचंद आहेत, ते होऊ शकते आपल्या मार्केटमध्ये आपल्याच फळासोबत, प्रॉडक्टसोबत कम्पीट करताना आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे कुठेतरी याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. मग त्याला टॅकल कशा पद्धतीने केलं जातं गव्हर्नमेंटकडून?
हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. मग ह्याचे जे पॅरामीटर्स आहेत, ते आपल्याला बघणं खूप जास्त खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मग किवी फ्रूटचं प्रोडक्शन इंडियामध्ये होणं पॉसिबल आहे का? किंवा होतं का? हे बघायला पाहिजे. बाकी असे कोणते मग गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत, की ज्यामध्ये आपणच स्वतःसाठी कॉम्पिटिशन निर्माण करतोय? याचा एक वेगळा स्टडी करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह पॉइंट तर इथं सगळे दिलेतच तुम्हाला. पण त्याचबरोबर निगेटिव्ह पॉइंट तर पण माहिती असायला पाहिजे आणि मग त्याच्यावरती सोल्युशन, प्रिकॉशनरी मेजर्स गव्हर्नमेंट काय घेतंय का? किंवा काय घ्यायला पाहिजे? हे तुम्ही सांगू शकताय. मग आपण म्हणू शकतो, की या गोष्टीचा सर्वांगीण अभ्यास आपला झालेला आहे. मग तो फ्री ट्रेड एग्रीमेंट किंवा बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट जो आहे, तो यूके सोबत असू द्या किंवा ओमान सोबत असू द्या. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावाच लागेल. आणि त्या पद्धतीनं आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी या एरोटेलमध्ये आणि या अग्रीमेंटमध्ये विशेष काही इम्पॉर्टंट नाहीये. याच्यामध्ये मग रिलेशन न्यूझीलंडचे आणि इंडियाचे कशा पद्धतीचे आहेत, त्याचा मॅप वगैरे बघणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलाच. मग मॅप जर आपण बघितला, तर इथं आपल्याला न्यूझीलंड ही कंट्री दिसते आणि इथं इंडिया आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि आत्ता आपण डिस्कस काय करत होतो? इंडो पॅसिफिक रिजन विषयी डिस्कस करत होतो. ठीक आहे. साउथ चायना सी विषयी डिस्कस करत होतो. मग याच्यामध्ये इंडिया जो आहे, तो इथल्या वेगवेगळ्या कंट्रीज सोबत आपलं रिलेशन डेव्हलप करतोय. हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलियासोबत सुद्धा आपण अशा पद्धतीच्या बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट करायचा प्रयत्न करतोय. राइट. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एशियन कंट्रीज ज्या आहेत, त्या एशियन कंट्रीज सोबत आपण याच्यामध्ये कशी प्रोग्रेस करू शकतो, त्याचा विचार आपण करतोय. मग ह्याचं सुद्धा एक वेगळं जो इम्पॅक्ट आहे वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये, तो सुद्धा तिथपर्यंत आपण खरं तर स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढचं जे टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरती एक मुद्दा एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, तो म्हणजे कुलदीप सिंग सेंगर याच्याविषयीचा आहे. आता हा जो पर्सन आहे, तो जेलमध्ये होता. त्याच्यावरती मर्डरचे, रेपचे सीरियस अलिगेशन्स होते आणि त्याच्यामध्ये तो खरं तर कन्व्हिक्ट पर्सन म्हणून त्याला सजा सुनावण्यात आली होती. म्हणजे त्याला जन्मठेप 20 वर्षाची वगैरे सजा त्याला सुनावण्यात आली होती. परंतु त्याच्यानंतर काय झालं, तर त्याच्यानंतर त्याला खरं तर बेल ग्रँट करण्यात आली. म्हणून परत एकदा हा जो मुद्दा आहे, तो आपल्याला न्यूजमध्ये बघायला मिळतोय. आता याची जर आपण एक साधारण अवलोकन याचं केलं, तर एक एम-एल-ए आहे. तो खरं तर तो किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स जे आहेत काही, तो डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही वगैरे असं बोललं जातं. पण सपोर्ट जरी तुम्ही त्या गोष्टीला केला, तर ऑब्व्हियसली तुम्ही इन्व्हॉल्व असता त्याच्यामध्ये. याचे जे काही फॅमिली मेंबर्स वगैरे आहे, एका नाबालिक मुलीवरती अन्याय अत्याचार करतात. रेपसारखा घटना तिच्याबरोबर करतात. त्याचबरोबर ती ज्यावेळेस तिच्या घरचे ज्यावेळेस पोलिस स्टेशनला जातात दाद मागण्यासाठी, त्यावेळेस तिथं स्वतःच्या पॉवरचा मिसयूज करून कसं त्यांच्यावरती उलट तिच्या वडिलांवरती त्या मुलीच्या वडिलांवरतीच केस टाकली जाते. त्याला जेलमध्ये आणि हद्द म्हणजे जेलमध्ये त्याला खरं तर वेगवेगळे करप्ट ॲक्टिव्हिटी करून त्याची डेथ जेलमध्ये होते. त्याला टॉर्चर करून वगैरे मारलं जातं. हे सगळं आहे आणि जेल डेथ दाखवून केस जे आहे ते हे जे प्रकरण आहे ते रफादफा करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी ती मुलगी थांबत नाही. परत पुढं कोर्टामध्ये ते केस चालू होते आणि ज्यावेळेस हे त्याच्या पुढं सुद्धा हे थांबले नाहीत आणि त्याच्या पुढं ज्यावेळेस ते एका हिअरिंगसाठी न्यायालयात जात होते, त्यावेळेस एका गाडीमध्ये त्यांच्या वकिलांसोबत याचे काही फॅमिली मेंबर आणि ती मुलगी जात होती. त्यावेळेस एका ट्रकने येऊन त्याला धडक दिली. त्याच्यामध्ये वकिलासकट बाकी सगळ्यांची खरं तर डेथ झाली. परंतु ती मुलगी जी आहे, ती कशीबशी वाचली. परंतु ती आता हँडिकॅप्ड आहे त्या ॲक्सिडेंटमुळं. आणि त्यानंतर खूप जास्त न्यूजचा मुद्दा तो बनला. त्याच्यानंतर मग त्याला अरेस्ट वगैरे झाली. त्याच्यानंतर सजा बघायला मिळाली. आणि मग आता 2-3 वर्षानंतर परत एकदा त्याची बेल होते आणि बेल म्हणजे काय आहे, की बेल म्हणजे तुम्ही जेलच्या बाहेर राहू शकता. पण त्याला काही टर्म्स एंड कंडिशन्स असतात. मग याच्या केसमध्ये टर्म्स एंड कंडिशन एक टर्म्स अशी होती, की 20 किलोमीटरच्या आतमध्ये किंवा जे काही किलोमीटर ठरले असतील, त्याच्या आसपास त्या मुलीच्या तुम्ही किंवा त्याच्या फॅमिलीच्या तुम्ही राहायचं नाही. अशा पद्धतीची खरं तर टर्म्स एक होती त्याच्यामध्ये. आणि त्या बेसिसवरती त्याला बेल ग्रँट झाली. म्हणून हा मुद्दा जो आहे तो परत एकदा न्यूजमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळाला. आणि परत एकदा मग जनता जी आहे, तर रस्त्यावरून प्रोटेस्ट वगैरे करायला लागली आणि त्यानंतर मग कोर्टाला सुद्धा डिसिजन घ्यावा लागला,
की ही बिल देणं योग्य नाहीये. त्यामुळे ती बिल जी आहे त्याच्यावरती स्टे आलेला आपल्याला काल बघायला मिळाला होता. हा सगळा कालानुक्रम आहे. परंतु याचा आपल्याला एथिक्ससाठी उपयोग होऊ शकतो, की तुमची याच्यामध्ये पोझिशन काय असायला पाहिजे वगैरे, वगैरे. मग ते पब्लिक सर्व्हंट म्हणून असू द्या, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून असू द्या किंवा भारताचा एक नागरिक म्हणून असू द्या. तुमचं एक ओपिनियन त्याच्यावरती, एथिकल ओपिनियन त्याच्यावरती असायला पाहिजे. त्यामुळे ही केस स्टडी म्हणून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. काल पण मी तुम्हाला सांगितलं. परंतु हे सगळं एक्सप्लेन करत असताना सुप्रीम कोर्टाचे ज्युडिशरीचे काय-काय जे 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 जजमेंट्स आहेत, ते या एडिटोरियलमध्ये हायलाइट केलेले आहेत. ते फक्त तुम्ही नोट डाउन करून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिलं तर इथं भगवान राम शिंदे गोसाई व्हर्सेस स्टेट ऑफ गुजरात 1999 ची केस आहे. त्याच्यानंतर शिवानी त्यागी व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 2024 ची केस आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर आर.एस. नायक व्हर्सेस ए.आर. अंतुले 1984 ची केस आहे. कश्मीरा सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1977 ची केस आहे. अटॉर्नी जनरल फॉर इंडिया व्हर्सेस सतीश 2021 ची केस आहे. इंडिपेंडंट थॉट्स व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017 ची केस आहे ही सुप्रीम कोर्टाची. त्यानंतर चोटलाल यादव व्हर्सेस स्टेट ऑफ झारखंड 2025 ची केस आहे. शिवानी त्यागी व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 2024 ची केस आहे. जमनालाल व्हर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 2025 ची केस आहे. असे वेगवेगळे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जजमेंट याच्यामध्ये कोट केलेले आहेत. पोक्सो ॲक्टशी रिलेटेड हे जजमेंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही याची एक वेगळी नोट काढा. हे जजमेंट आपल्यासाठी का महत्त्वाचे असतात? ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करताना, त्यावेळेस तथ्यात्मक इन्फॉर्मेशन म्हणून या जजमेंटचा सपोर्टिव्ह वापर तुम्हाला करता येतो. आणि हे खूप जास्त आहे, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी. म्हणून मी विशेष करून जजमेंट हायलाइट केलेली. त्याचा तुम्ही अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याला जी बेल वगैरे ग्रँट झाली होती ना, ती सी-आर-पी-सी सेक्शन 389 च्या अंतर्गत खरं तर झाली होती असं म्हणलं जाते. मग ते सेक्शन जास्त न्यूजमध्ये आलं. मग आता अगोदर जे होतं इंडियन पिनल कोड, आता ते रिप्लेस झालंय बी-एन-एस, भारतीय न्याय संहिता. मग तो जो डिफरन्स आहे, तो पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा खरं तर आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आय-पी-सीचा उल्लेख आला, सी-आर-पीचा उल्लेख आला, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा खरं तर उल्लेख आला, आय-टी ॲक्टचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आला आणि पोक्सोचा तर ऑब्व्हियसली उल्लेख याच्यामध्ये आहेच. या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला याच्याबरोबर अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि एथिकल बेसिसवरती ही एक केस स्टडी म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथून पुढं ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपल्या सुरू होत आहेत. पहिलीच न्यूज परत इलेक्शन्स रिलेटेड आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. इलेक्शन कमिशन हे खूप जास्त न्यूजमध्ये आहे, कारण आपली जी निवडणूक प्रक्रिया आहे, तीच खूप जास्त न्यूजमध्ये आता क्रिटिसिझममध्ये. कुणाची वोटर लिस्टमधून नावच गायब होतात. डेथ पर्सन जो आहे त्याच्या नावानंच वोटिंग होतंय. तो मरून 10 वर्ष झाली, तरी त्याचं वोटिंग होत आलेलं आहे. मग त्याचं कोण वोटिंग करतंय याचा काही रेकॉर्ड नाहीये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळं इलेक्शन प्रक्रिया जी आहे, ती खूप जास्त क्रिटिसाइज होताना आपल्याला बघायला मिळते आणि ईव्हीएममुळं तर वेगळी होतेच होते. त्यामुळं हे कुठेतरी डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये इलेक्शन हा त्याचा बेस आहे. निवडणूक ही त्याचा बेस आहे. तोच कुठेतरी खरं तर खोकला होतोय का? हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. हा मॅटर डायरेक्टली डेमोक्रेसी सोबत जोडला जातो. त्यामुळं डेमोक्रेसी ही कन्सेप्ट जी आहे ती भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. त्याची बेसिक आयडिओलॉजी काय आहे, हे डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हे अगोदर पण आपण अनेक वेळा डिस्कस केले. बाकी ह्या वेगवेगळ्या न्यूज इलेक्शन कमिशनशी रिलेटेड येत राहतील. पण त्या न्यूजमध्ये काय दिलंय ह्याच्यापेक्षा इम्पोर्टंट आपल्या सिलेबसशी रिलेटेड काय-काय आहे, हे इम्पोर्टंट आहे. त्यामुळं इलेक्शन कमिशन असू द्या, डेमोक्रेसी ही कॉन्सेप्ट असू द्या, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मग याच्याच रिलेटेड काय-काय प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इलेक्शन कमिशन ही बॉडी आहे. मग त्याची रचना कशी असते, त्याच्याच रिलेटेड प्रोव्हिजन्स घटनेमध्ये काय आहेत का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पुढचं जे आहे ना, ते आर्ट अँड कल्चरच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे जी-एस फर्स्ट, जनरल स्टडीज 1 च्या माध्यमातून गरजेचं आहे. आणि हे एक युनिक फीचर्स काय आहे, तर इथे एक मुस्लिम महिला यांच्याबरोबर हे खरं तर जो फेस्टिव्हल आहे ते साजरं करताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि विविधतेमध्ये एकता जे आहे, ते सांगणारं खरं तर हे पिक्चर आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला अभ्यास गोष्टींचा हे विविधतेत एकता वगैरे त्याचा तर अभ्यास तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये करावाच लागतो.
इक्वेलिटी कशी आपण मेंटेन करतोय वगैरे, वगैरे. परंतु याच्यामध्ये कोल्हाटम जे डान्स आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. ह्याचा अभ्यास करून ठेवा. हे प्रिलियमसाठी खूप जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. याचं बेसिक स्टडी काय आहे? ह्याचं याचे वैशिष्ट्य काय-काय आहेत वगैरे, वगैरे. जसं की कथकलीचा वगैरे तुम्ही आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून अभ्यास करताना वेगवेगळे डान्स, फोक वगैरे असतात. त्याचे प्रकार कुठले-कुठले आहेत, हे आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावा लागतो. तसा हा जो कोल्हाटम डान्स आहे, तो आता इथं न्यूजमध्ये आलेला आहे. म्हणजे हिंट आहे, की याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे, व्हाईस प्रेसिडेंटनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, स्पिरिच्युअल लाईफ अँड सोशल लाईफ कॅनॉट बी सेपरेट असं म्हटलेलं आहे. आता याच्यावरती डायरेक्ट तुम्ही एसे लिहू शकता. हा डायरेक्ट एसेचा सब्जेक्ट बनू शकतो आणि असं अनेक वेळा झालेलं आहे. ठीक आहे. असे जे महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज असतात, त्या ज्यावेळेस स्टेटमेंट देतात त्याच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाने एसे विचारलेला आहे. त्यामुळं याच्यावरती एसे लिहून बघायला पाहिजे आपण, की स्पिरिच्युअल लाईफ अँड सोशल लाईफ कॅनॉट बी सेपरेटेड. स्पिरिच्युअल लाईफ, धार्मिक जे जीवन आहे तुमचं आणि सामाजिक जीवन आहे, ते वेगळं होऊ शकत नाही. याच्यावरती तुम्ही एसे लिहून बघायला पाहिजे. त्याच्यासाठी स्पिरिच्युअल जे काही कॉन्सेप्ट आहे ती माहिती असायला पाहिजे. सोशल जी कॉन्सेप्ट आहे ती माहिती असायला पाहिजे. आपलं जीवन त्याच्याशी कसं जोडलं गेलेलं आहे हे माहिती असायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये डिफरन्स आपण करणं किती कठीण आहे हे एक्सप्लेन तुम्हाला करता येईल. आणि मग तुम्हाला समजावून कन्क्लूड करायला लागेल हे कसं खरं तर वेगळं नसायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे खरं तर आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी इम्पोर्टंट याच्यामध्ये असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे साबरीमाला टेम्पल. साबरीमाला टेम्पल खूप जास्त न्यूजमध्ये आहे कारण इथं गोल्डची चोरी वगैरे आपल्याला बघायला मिळाली त्यामुळे न्यूजमध्ये आलं होतं आणि आत्ता न्यूजमध्ये आहे, तिथं जे फेस्टिव्ह सीझन असतो त्याला मकर विल्लाकू असं म्हणतात. आता करेक्ट प्रोनाउन्सिएशन ऑब्व्हियसली लँग्वेज वेगळी असल्यामुळे मला येत नसेल कदाचित. परंतु हे जे सीझन आहे, हे जी कॉन्सेप्ट आहे याचा अभ्यास करा. परत आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती गिग वर्कर्सशी रिलेटेड आहे आणि ते स्ट्राईकवरती वगैरे जाणार आहेत असं या न्यूजमध्ये सांगितलंय. गिग वर्कर्स आणि त्यांचे प्रॉब्लेम्स याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. जे करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून आपण शॉपिंग वगैरे करतो. त्याच्याशी रिलेटेड खरं तर इकॉनॉमी आपली झालेली आहे. डिजिटल इकॉनॉमी आपली होत आहे. डिजिटल मार्केट प्लेसेस वेगवेगळे लॉन्च होत आहेत. त्याच्यावरती गिग वर्कर्स ही कॉन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. गिग वर्कर्स कुठल्या वर्कर्सला आपण गिग वर्कर्स म्हणतो. ती कॉन्सेप्ट कशी डेव्हलप होते आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय-काय आहेत आणि याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटने जे आहे, तो कोणता ॲक्ट वगैरे आणलेला आहे का? कोणतं बिल वगैरे पार्लमेंटमध्ये पास केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल. हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड आहे. आता ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं, की पाकिस्तानी इंडियामध्ये जे ऑपरेशन सिंदूर वगैरे आपल्याला बघायला मिळालं ना, त्यावेळेस जे टेन्शन निर्माण झालं होतं, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती ना, त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हटले, की मी मध्यस्थी केली होती. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली होती. आणि ते पाकिस्ताननं पण कुठेतरी मान्य केलं होतं. ऑब्व्हियसली कर्ज वगैरे पाहिजे म्हटल्यावरती होला हो म्हणायला लागतं त्यांना. आता हे सगळी कृती जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ना, ते का करतात? तर त्यांना पीसमेकर बनायचं आहे. पीसमेकर का बनायचं? तर त्यांना वाटतं, की नोबेल पीस प्राइज मला द्यायला पाहिजे. अजून मला कसा काय दिला नाही? ते एक वेगळी आयडिओलॉजी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. परंतु आत्ता चायनाचे जे काही मिनिस्टर आहेत एक वांग जे फॉरेन मिनिस्टर आहे, त्यांनी सांगितलं, की इंडिया चायनाचे मध्ये जे टेन्शन होतं त्याच्यामध्ये मीडिएशनचं काम चायनाने केलं होतं. झालं. आता चायना आणि यूएसएमध्ये परत याच्यावरून कोल्ड वॉर येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. असो, आपली नेबरहूड कंट्री आहे. त्यामुळे इंडिया आणि पाकिस्तानचे रिलेशन, इंडिया आणि चायनाचे रिलेशन याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं हे आपल्या सिलेबसमध्येच दिले. त्यामुळे तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. पुढं न्यूज आहे, की सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते आपलं असं म्हणतंय, की इंडिया इज नाऊ द 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. जगामध्ये 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता कुठल्या बेसिसवरती अर्थव्यवस्था मोठी आहे की छोटी आहे हे ठरतं. याचा तुम्हाला समज येण्यासाठी अर्थव्यवस्थेचा तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ऑब्व्हियसली आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही तो अभ्यास करणारच आहात आणि तो करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे पण ठरतं, की जी-डी-पी कोणाचा मोठा आहे. त्याच्यावरती ठरतं, की अर्थव्यवस्था किती मोठी आहे, किती पॉवरफुल आहे. मग ते जी-डी-पी कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची पण ठरते. पुढची न्यूज आहे ती मनरेगाशी रिलेटेड आहे आणि मनरेगा जो आहे, त्याला रिप्लेस करणारा जी रामजी जो ॲक्ट आहे, तो आपण आता बघितला.
आणि त्याच्यामुळं भारत देशामध्ये अनेक ठिकाणी प्रोटेस्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. याचं क्रिटिसिझम आपल्याला बघायला मिळालं आणि तशा गव्हर्नमेंटनं पॉझिटिव्ह साईड सुद्धा आपल्याला सांगितलेलं मिळालं. याच्यावरती आत्तापर्यंत 3 एडिटोरियल आपण डिस्कस केलेले आहेत. याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये वेगळं लेक्चर पण मी बनवेल. मनरेगावरती मी ऑलरेडी बनवलेलं आहे. पण आत्ता हे रिप्लेस करते. त्याच्यामधला डिफरन्स, त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत, निगेटिव्ह पॉइंट काय आहेत, याच्यावरती मी वेगळं लेक्चर बनवेनच. पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा याचा डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं होतं, की न्यूझीलंड सोबत जो फ्री ट्रेड एग्रीमेंट झालाय, त्याच्यामध्ये न्यूझीलंड आता ड्युटी फ्री ॲपल सुद्धा इंडियामध्ये एक्सपोर्ट करेल. म्हणून मग इंडियामधले जे प्रोड्युसर आहेत, त्यांना कॉम्पिटिशन निर्माण झालं. म्हणून त्याचा विरोध होताना आपल्याला बघायला मिळते. अशी न्यूज इथं आलेली आहे. मग याचं डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, की फ्री ट्रेड एग्रीमेंटचे निगेटिव्ह पॉइंट काय-काय आहेत. पॉझिटिव्ह तर सांगितलेच होते ऑलरेडी. मग त्यासाठी तर खरं तर ही एक न्यूज आहे आणि इथंच प्रूव्ह झालं, की कशा पद्धतीने चॅलेंजेस आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतात. पुढची न्यूज आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक रिपोर्ट आलाय. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सांगितले, की स्मॉल जे डिजिटल पेमेंट आहे, ते खरं तर करण्याचं जे पर्सेंटेज आहे, ते जे ट्रान्झॅक्शन आहे, ते वाढलेले आपल्याला बघायला मिळते. आणि ऑब्व्हियसली आता जरी आपण कुठेही साधा नाश्ता जरी करायला गेलो, तर तिथे आपण क्यूआर कोड शोधतो पेमेंट करण्यासाठी. आपण कॅश घेऊन जात नाही किंवा कॅश बाळगणं खूप कमी झालंय त्याच्यामुळं. कारण पेमेंट डिजिटल करणं खूप सोपं आहे. आणि ऑब्व्हियसली मग याचं प्रमाण जे आहे, ते आपल्याला व्हिजिबल पण आहे. आपण सगळीकडे बघतोय पण. असं डिजिटल पेमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हाच रिपोर्ट जो आहे, तो आर-बी-आयचा रिपोर्ट पण सांगतोय ड्युरिंग 24-25 डिजिटल पेमेंट्स ग्रीव बाय 17.9% इन व्हॅल्यू टर्म्स, अकाउंटिंग फॉर 97.6% ऑफ इंडियाज टोटल पेमेंट्स. जवळ-जवळ बऱ्यापैकी पेमेंट जे आहे ते डिजिटली होतानाच आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतंय आणि त्याच्या अपोझिट जे आहे ते पेपर करन्सीमध्ये वगैरे किंवा करन्सीमध्ये जे पेमेंट होतं फिजिकली, ते डिक्लाइन होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. आता हा रिपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये. हे तथ्य आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. आपल्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कुठला? डिजिटल पेमेंटचा. मग हे डिजिटल पेमेंटचे चॅलेंजेस काय-काय आहेत? त्याच्यामध्ये ग्रोथ कशी करायला पाहिजे? आणि त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय-काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. डिजिटल इंडिया ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस त्या डिजिटल इंडियाला सपोर्ट करणारा हा खूप मोठा पार्ट आहे. त्यामुळे याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉइंट सगळ्यांचा अभ्यास करून त्याची एक नोट बनवून ठेवायला पाहिजे. याच्यावरती अर्थशास्त्राच्या दृष्टीतून प्रश्न येणं मेन्सला खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. मग ते ऑप्शनल असू द्या किंवा जनरल स्टडीज असू द्या. त्यामुळे त्याचा अभ्यास एक चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. या ठिकाणी खरं तर आजचा दहिंदू जो आहे, तो मी समाप्त करतोय. अशाही चांगल्या पद्धतीनं मला आजचा दहिंदू मी समजावून सांगू शकलो असेल. आणि जसं की मी बोललोय, ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचंय, त्यांच्यासाठी आन्सर रायटिंग ग्रुप ऑलरेडी फॉर्म झालेला आहे. तिथे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होते. रोज जे दहिंदूमध्ये आपण डिस्कस करतो, त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती क्वेश्चन फॉर्मवरून मी रोज तिथं पोस्ट करत असतोय. त्याच्यावरती तुम्ही ऑब्व्हियसली या डिस्कशनच्या आधारे आन्सर राईट करू शकताय आणि ते पी-डी-एफ फॉर्ममध्ये टेलिग्रामला सेंड करा. त्याच्यावरती पर्सनल फीडबॅक मी देतोय, जेणेकरून तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये ग्रोथ करू शकाल. त्याचबरोबर ग्रुपवरती, त्या चॅनलवरती एकमेकांचे आन्सर्स बघून सुद्धा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रगती तिथं करू शकताय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंगमध्ये अपग्रेड करायचं आहे, प्रोग्रेस करायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तो ओपन आणि फ्री प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटत असेल, की विद्यार्थ्यांसाठी खूप लाभकारी डिस्कशन आहे, खूप फायद्याचं डिस्कशन आहे, तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. बाकी माझ्याकडे काही चॅनल नाहीये, की त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकेल. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, की प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून याच्यामध्ये मी इम्प्रूव्हायझेशन अजून करू शकेन. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतोय. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.